सरकार यांची आहे आणि आता याच्यावर राजकारण होत आहे। खरं तर मी काल बोलताना चुकलो की राष्ट्रभाषा म्हणण्याऐवजी राजभाषा म्हणायला पाहिजे होती, कारण मराठी ही राजभाषा, हिंदी ही राजभाषा आहे आणि काल मी असं म्हटलं की ती राष्ट्रभाषा आहे। पण राष्ट्रभाषा माझ्या मनाचं तात्पर्य असं माझ्या म्हणण्याचं तात्पर्य असं होतं की ही हिंदी राजभाषा आहे। खरं तर याकरताही काही लोकांनी टीका टिप्पणी केली। थोडंसंही या ठिकाणी या देशामध्ये एखादं विकासाचं पाऊल घेतलं की त्याला थांबवण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं आहे। खरं तर मराठी आमच्या अस्मितेकरता, आमच्या मराठी माणसाकरता, या महाराष्ट्राकरता आमचं सर्वांची भूमिका आहे की मराठीच आमची भाषा असली पाहिजे। पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मात्र या देशामध्ये जर विचार केला तर नॅशनल एखादी पॉलिसी येत असेल त्यामध्ये ते हिंदी असेल, हा विषय असेल, कारण हिंदीचा विषय त्या ठिकाणी घेतला गेला। मग एखादा हिंदी विषय जर त्या ठिकाणी आला असेल पाठ्यक्रमामध्ये तर त्याला इतकं मोठं राजकारण करून आंदोलन करणे, या ठिकाणी लोकांना मारपीट करणे, हे काही मला वाटतं योग्य नाही आहे। मराठी भाषेबद्दल आमचं कुणाची कॉम्प्रोमाइज नाही आहे, पण हिंदी भाषासुद्धा प्रत्येक व्यक्तीला आली पाहिजे। कारण देशामध्ये फिरताना उत्तर प्रदेशमध्ये गेलो, आपण देशातल्या कुठल्याही भागात गेलो तरी काही लोक हिंदी बोलतात, काही लोक इंग्रजी बोलतात, काही लोक तमिळ बोलतात। त्यामुळं किमान एक कॉमन भाषा ही राजभाषा हिंदी ही सर्वांना साधारणतः येत असतं आणि म्हणून देशातला जवळपास 60% राज्यातला जो कारभार आहे त्या ठिकाणी तिथले लोक आहेत हे हिंदीमध्ये बोलत असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या राज्याची भाषा याची अस्मिता ठेवून हिंदी भाषासुद्धा आपल्याला आली पाहिजे। मला असं वाटतं याच्यात काही गैर नाही आहे। मराठीला घेऊन राजकारण होत आहे। राज ठाकरेंनी देखील आपली भूमिका